कोर्टात त्याला हजर केलं, वांद्र्याच्या कोर्टात. तिथे काय झालं त्यावर आपण नजर टाकणार आहोत. बघूया कोर्टात काय झालं. पोलीस म्हणाले की आरोपी सैफ अली खानच्या घरी घरफोडीच्या उद्देशाने आलेला आरोपी हा बांगलादेशी आहे. तो कोणत्या मार्गाने आला, गुन्ह्यात आरोपीला कुणी मदत केली आहे का याचा तपास करायचा आहे असं पोलिसांनी आपल्या बाजूने सांगितलंय. तसंच बांगलादेशातून अजून कोणी आलेलं आहे का याचाही तपास करायचा आहे असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं. आरोपीचे वकील असं म्हणाले की अभिनेत्याच्या घरी हा प्रकार घडल्याने मीडियाने हे प्रकरण उचलून धरलेलं आहे. याच जागी एखादा सामान्य असता, त्याच्या घरी हा प्रकार घडला असता तर त्याला तितकं महत्त्व दिलं गेलं नसतं. पोलीस म्हणतात आरोपी बांगलादेशी आहे, तर ते कोणत्या आधारे म्हणतायत असं आरोपीचे वकील यांनी प्रश्न उपस्थित केला. पोलिसांनी संबंधित यंत्रणांकडून ते तपासून घ्यावं असंही आरोपीचे वकील कोर्टात म्हणाले. त्यासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीची काही गरज नाही, आरोपी हा काही सराईत गुन्हेगार नाही असं आरोपीचे वकील कोर्टात सांगत होते. हल्लेखोराचा हेतू चोरीचाच आहे हे स्पष्ट होत नाही, तो परिसर त्याला माहिती आहे असंही आरोपीचे वकील म्हणाले. तो चाकू घेऊन आलेला म्हणजे सगळ्या तयारीने आत गेलाय, तर त्याचा नेमका हेतू काय होता हे अजून स्पष्ट होत नाही. हे तपासायचंय. इतकी सुरक्षा असूनही आरोपी आत कसा गेला हे आम्हाला तपासायचं आहे. चाकूचे 3 तुकडे झालेत, त्याच्या कपड्यावर रक्ताचे डाग पडले असतील. त्याचे कपडे मिळणं गरजेचं आहे. हल्ल्यात वापरलेला चाकूही मिळणं गरजेचं आहे. कुणी मदत केली का हे समजणं गरजेचं आहे असं पोलिसांनी सांगितलं. आरोपी इथे राहत असताना त्याला कोणी मदत केली हे आम्हाला शोधायचं आहे असं पोलीस म्हणाले.